नमस्कार मित्रांनो, तुहिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरीने देवीची पूजा करायची आहे की नाही यावरून वाद सुरू असतात. आजी म्हणत असते की चिंटू, मला हे अजिबातच मान्य नाही आहे की या मुलीने पूजा करायची. त्यावेळेला मग आता लगेच अर्णव म्हणतो की प्रश्न कोणी पूजा करायची हा नाही आहे, प्रश्न हा आहे की आईची प्रथा पुढे चालू ठेवली पाहिजे. काही झालं तरीही आईची प्रथा अशी मोडायची नाही आहे. मला काही असो, तिने सुरू केली ती सुरूच राहिली पाहिजे. त्यावर आता लगेच अंजली म्हणते की हो, चिंटूचं म्हणणं मला पटतंय आजी, की जे काही आपल्या आईने चालू केलं होतं ते करायलाच हवं आणि आपण कोणीही त्याला टोकायचं नाही. इतकं तर आपलं ठरलेलं आहे, प्रत्येक गोष्टी आपण तिच्याप्रमाणे करतोय, मग ही गोष्ट का नाही असं म्हटल्यावर आता सगळ्यांची तोंडच बंद होतात. त्याबरोबर आता अंजली म्हणायला लागते की एक गोष्ट करूया, आपण ना आईला कौल लावूया, मग ना आई जो काही कौल देईल तो मान्य असेल. तेव्हा मग आता लगेच मामा म्हणतो की हो, हे अगदी बरोबर आहे. तेव्हा अर्णव पण म्हणतो की हो ताई, तू बोलतेस ते मला मान्य आहे, आपण कौल लावू शकतो आणि आई जे म्हणेल ते आपण करूया, ती ज्या प्रकारे कौल देईल ते आपण मान्य करूया सगळेच जण. मग त्यानंतर लगेच अंजली म्हणते की हो, आपण हे फूल आईच्या फोटोजवळ ठेवूया आणि आईच्या फोटोने जो काही कौल दिला तो मान्य करूया. जर फोटोजवळ हे फूल पडलं, म्हणजेच उजव्या बाजूला हे फूल पडलं, तर आपण हा कौल मान्य करायचा. त्यावेळेला अर्णवला ते मान्य होतं. वल्लरी म्हणते की काय रे अर्णव, पण तुझा तर या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे, मग हे कसं काय आता मान्य केलंस तू? त्यावर लगेच अर्णव म्हणतो की हो, मान्य नाहीच आहे मला हे सगळं, परंतु हे सगळं तुमच्यासाठी चाललं आहे, बरोबर ना? तुम्हाला हे मान्य नाही आहे ना की ईश्वरीने पूजा करायची? मग त्यासाठीच हा कौल लावला जातो आहे आणि तो मला मान्य आहे. मला कितीही पटत नसलं तरीही तुमच्यासाठी हे सगळं करावंच लागेल, कारण आईची इच्छा काय आहे हे समजणं माझ्यासाठी पण महत्त्वाचं आहे, असं अर्णव सरळ बोलून दाखवतो आणि आजीचं आणि बाकीच्या सगळ्यांचं तोंड बंदच होऊन जातं. अर्णव म्हणतो की माझ्या आईला काय वाटतं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी ताई जो म्हणतोय तो कौल लावायला लागला तरीही चालेल. आपण कौल लावूया आणि हे सगळं करूया. मिस इंदोरची इच्छा महत्त्वाची असण्यापेक्षा, मिस इंदोरचा मान महत्त्वाचा असण्यापेक्षा माझ्या आईची इच्छा असणं ही जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे हे सगळं करणं हे गरजेचं आहे. तेव्हा आता लगेचच पुढे अंजली म्हणजेच वल्लरीचा फोटो लावते आणि नंतर मग सगळेजण हात जोडून असतात. अंजली म्हणत असते की हे फूल आता मी इथे ठेवते आणि आईच्या फोटोवरून हे फूल जर उजव्या बाजूला पडलं ना, तर आपण असं समजायचं की आईने ईश्वरीच्या पूजेसाठी उजवा कौल दिला आहे, म्हणजेच तिने ही पूजा मान्य केली आहे असं आपण समजूया. असं म्हटल्यावर आता सगळेजण गप्प होतात, कारण वल्लरीचा डोळा अगदी असा त्या फुलावरतीच असतो. हे फूल डाव्या बाजूला पडू दे अशी खरं तर तिची इच्छा असते, परंतु आता देवाच्या इच्छेपुढे आणि त्या सात्विकाच्या इच्छेपुढे काहीच चालणारं नसतं. त्यामुळे आता अंजली फुलाला हात जोडते आणि आईला नमस्कार करून म्हणते की आई, ईश्वरी या घरातली पूजा करणार आहे की नाही, घटस्थापना करणार आहे की नाही, आपल्या देवीचा मळवट भरणार आहे की नाही, हे तुझ्या या कौलावरून पूर्ण निर्णय घेता येईल. त्यामुळे प्लीज आम्हाला तुझ्या बाजूने योग्य काही तो कौल दे, तुला जे काय वाटतंय ते आम्हाला कळू दे. असं आता सगळेजण हात जोडून तिच्या फोटोपाशीच असतात. तेव्हा मग ईश्वरीला पण धक्का बसलेला असतो की नक्की आता काय घडतंय. त्याचबरोबर आता लगेचच पुढे सगळेजण वाट बघत असतात आणि वल्लरी म्हणते की आपण किती वेळ वाट बघत असणार आहोत अशीच अजून कौल मिळण्याची. बघा, सात्विकाताईने अजूनही कोणताही कौल दिलेला नाही आहे, मग आपण उगीचच कशाला इथे थांबलो आहे ना? त्यावर लगेचच मामा म्हणतो की अगं वल्लरी, अजून आपण इथे उभे राहून 1 मिनिटभर देखील झालेला नाही आहे आणि तू 1 वर्ष झाल्यासारखं काय बोलतेस? जरा धीर धर, वाट बघ, देईल ना ताई कौल, जरा धीर धर, असं मामा आता तिच्यावरती ओरडतो. आणि मग त्याच वेळेला सात्विकाचा जो फोटो असतो तो फोटोकडचं जे फूल आहे ते अगदी असं हलायला लागतं, म्हणजेच कोणत्या तरी बाजूने कौल येणार हे निश्चित. हे सगळेजण आता डोळे लावून बघत असतात. अंजली पण आईकडे हात जोडून असते की आई, मी जे काही म्हणाले ते खरं कर, तू तुझी प्रथा तुझ्याच कौलाने पूर्ण करून घे, असं अंजली आता हात जोडून सात्विकाला म्हणत असते. आणि त्यामुळे खरं तर इथे सगळेजण तिच्याकडे डोळे लावून बसलेले असतात आणि आता ते फूल हलू लागल्यामुळे ईश्वरी आणि अर्णव पण त्या दिशेने बघत असतात की नक्की आईचा कौल हा कोणत्या दिशेने येणार आहे. अर्णव अगदी बघतच राहतो. ईश्वरीचे अगदी डोळे गहिवरून येतात, कारण नेमका कौल कोणत्या बाजूने येणार आहे हे ती बघत असते. आणि त्याच वेळेला ईश्वरी ही मागे वळून बघते, तर अर्णवचं देखील लक्ष तिथेच असतं. आता हे सगळं होत असताना ईश्वरी अर्णव दोघंही खूप लक्ष देऊन असतात. काय होणार हे त्या कौलावरून समजणार असतं आणि आईने ईश्वरीला सून म्हणून स्वीकारले की नाही हे सगळं देखील त्या कौलावरून आता समजणार असतं. आणि
तेवढ्यातच आता ते फूल जोराचं हलू लागतं आणि कौल हा उजव्या बाजूने पडतो. म्हणजेच अंजलीच्या म्हणण्याप्रमाणे अंजलीच्या म्हणण्याप्रमाणे सात्विकाने उजव्या बाजूने कौल दिलेला असतो, म्हणजेच ईश्वरीच्या बाजूने तो कौल दिलेला असतो. आता सगळेजण बघतच बसतात आणि अंजली म्हणते की आईचं हे जे काही फूल आहे फोटोवर ठेवलेलं ते उजव्या बाजूने पडलं. याचा अर्थ आईने उजव्या बाजूने कौल दिलेला आहे. ईश्वरीच पूजा करणार हे आईला म्हणायचे. आता हे जेव्हा ईश्वरी बघते तेव्हा तिला धक्काच बसतो. म्हणजे हे जे काही अर्णव सरांचे आई आहेत त्यांनी पण माझ्याच बाजूने कौल दिला आहे याचा तिला खूप आनंद झालेला असतो. नंतर आता अंजली ही आईकडे बघते आणि आजीकडे बघते की आजी बघ, आईने कौल दिला तोही ईश्वरीच्याच बाजूने. नंतर मग ईश्वरीला आठवतं तिच्या आईने बोललेलं वाक्य, ते म्हणजे की इशू हे बघ, नाती आपल्या मनात कधी मनापासून येत नाहीत किंवा कधीही नशिबाने आणली जातात, परंतु ती नाती आपल्याला पुढे न्यायची असतात. म्हणूनच प्रत्येक नाती आयुष्यातील आलेली जपायची असतात ईश्वरी, आणि असंच पुढे जायचं असतं, मागे वळून बघायचं नसतं, असं आईने सांगितलेलं वाक्य आता तिला आठवतं. आणि त्याच वेळेला तिच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. ईश्वरी आता मागे वळून अर्णवकडे बघते तर अर्णवलाही आनंद झालेला असतो की आपल्या आईने जो काही निर्णय घेतला आहे तो निर्णय मान्य केला आहे. आणि मला माहीतच होतं की हे सगळं घडणार, म्हणजे आई माझ्या बाजूनेच कौल देणार. तेव्हा लगेच अर्णव सगळ्यांना बोलून दाखवतो की बघितलं, तुमच्या सगळ्यांची इच्छा होती की आईचा कौल मिळावा आणि आईचा कौल आता तोच मिळाला आहे की मिस इंदोरने या घरातल्या सुनेचा मान मिळवावा आणि या घरातल्या गटाची नवरात्रीची पूजा करावी. त्यामुळे आता यामध्ये फार कोणीही काहीही बोलणार नाही. आता सगळं डिसाईड झालं आहे, ते म्हणजे की आईने उजव्या बाजूने कौल दिला आहे आणि तोही ईश्वरीच्या मिस इंदोरच्या बाजूने. त्यामुळे आता काहीही बोलायचे नाही आहे. तेव्हा मग आता ईश्वरी गप्प बसलेली असते. काय बोलायचं हे तिला काहीच कळत नाही. अर्णव म्हणतो की आता आय होप कोणाला काहीच प्रॉब्लेम नसेल या सगळ्यामध्ये, कारण जर आईनेच कौल दिला आहे तर कोणाला काही बोलण्याची अजिबातच गरज नाही आहे आणि हे सगळं पुन्हा पुन्हा उकरून काढून काहीच फायदा नाही आहे. त्यामुळे आता जसं ठरलं आहे त्याप्रमाणे मिस इंदोरच या घटाची पूजा करेल आणि आईच्या भाषेत ती मळवट भरेल. असं ऐकल्यानंतर आता अंजलीला खूपच आनंद झालेला असतो आणि माझ्या आईची प्रथा मी अजिबातच मोडू देणार नाही आहे. तिने कोणत्या तरी कारणामुळे ही पूजा सुरू केली असेल तर आता ही पूजा अशीच सुरू राहणार तिच्याच मर्जीने. तेव्हा मग मामा लगेच बोलतो की ईश्वरी, अगं ताईचा आशीर्वाद घे, नमस्कार कर, असं म्हणून आता ईश्वरी ही तिथे आईला जाऊन नमस्कार करते आणि आजी लांबूनच हे सगळं बघत असते. ईश्वरी हात जोडून म्हणते की आई, आज तुम्ही माझ्या बाजूने कौल दिला आहे, म्हणजे तुम्हीच मला या घराची सून म्हणून आता मान्य केले. मी तुम्हाला हे सगळं वचन देते की या घरातल्या रीतीभाती, ज्या काही परंपरा असतील, कुळाचार असतील, त्या सगळ्या व्यवस्थितपणे जपण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्या सगळ्या गोष्टी मी अगदी व्यवस्थितपणे पार पाडेन, असं ती हात जोडून आता सात्विका ताईला म्हणजेच तिच्या सासूला हात जोडून म्हणत असते. नंतर ती हात जोडत असताना अर्णव पण तिथेच उभा असतो आणि ईश्वरी हात जोडते. त्याच वेळेला अर्णव देखील पटकन ईश्वरीच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि तो देखील आपल्या आईचे आशीर्वाद घेत असतो, कारण हे सगळं होणं त्याच्यासाठीही खरंच खूप जास्त महत्त्वाचं असतं. तेव्हा अंजली आणि मामा दोघंजणही खूपच जास्त खुश असतात, कारण हे सगळं अशा प्रकारे होणं हे त्यांना आनंदाचं वाटत असतं. आणि त्यानंतर मग ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही आईला हात जोडत असताना एकमेकांकडे त्यांची नजर जाते आणि फायनली आईने देखील आपल्या लग्नाचा स्वीकार केला आहे हे अर्णव खरं तर ईश्वरीला आपल्या नजरेतून पटवून देत असतो की आईने जो मी काही निर्णय घेतला आहे तो मान्य केलेला आहे. आता दोघंजणही त्यांच्या खोलीमध्ये येतात आणि आल्यानंतर ईश्वरी ही अर्णवच्या मागे पुढे असते आणि अर्णव त्याचं काम करत असतो आणि तो ईश्वरीशी काही न बोलता त्याचं कपाट उघडतो आणि कपाटातून टॉवेल घेऊन तो आता फ्रेश होण्यासाठी चाललेला असतो. ईश्वरी अगदी त्याच्या मागेच हाताची घडी घालून त्याच्याकडे अगदी ॲटिट्यूडने बघतच राहिलेली असते. तेव्हा तो म्हणतो की व्हॉट, काय झालं आहे, माझ्याकडे अशी का बघतेस तू? तेव्हा ती म्हणते की हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय, मला माहिती आहे, हे सगळं मुद्दाम चाललं आहे ना तुमचं? तेव्हा मग तो म्हणतो की काय, कशाबद्दल बोलतेस तुम्ही मिस इंदोर? तेव्हा मग ती म्हणते की आता तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही माझी खाली सगळ्यांसमोर बाजू घेतलात आणि माझ्या बाजूने ठामपणे उभे राहिलात की मीच पूजा करायची आहे आणि तुमचं हे सगळंच एक चाललं आहे ते मला कळत नाही आहे का? तेव्हा तो म्हणतो की आणखी काय, कशाबद्दल बोलतेस तू?
तेव्हा मग ती म्हणते की जसं काही तुम्हाला कळतच नाही आहे तसे अगदी भोले मासूम बनताय. हो, माझ्या घरी पण सकाळी गेलात तेव्हा कसे सगळ्यांबरोबर वागत होतात, माझ्या घरच्यांशी गोडगोड काय बोलत होतात, मला प्रेमाचा सगळ्यांसमोर घास काय भरवत होतात आणि सगळ्यांना असं दाखवत होतात की माझी तुम्हाला इतकी काळजी आहे. आणि बाबांबरोबर नमुताईबरोबर लुडो काय खेळत होतात. हे काय चाललं आहे काय तुमचं? म्हणजे तुमचं नक्की काय दाखवणं सुरू आहे? तुम्ही सगळ्यांना काय दाखवण्याची कोशिश करताय ना, हे ना मला चांगलंच कळतंय. समजलं? तेव्हा मग आता तो म्हणतो, "मी सिंदूर, मी काय दाखवण्याचे प्रयत्न करतोय मलाच कळत नाही आहे." तेव्हा ती म्हणते की "एक मिनिट, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही माझ्या घरच्यांना दाखवून देताय की मी तुमच्यासाठी किती योग्य आहे आणि तुम्ही माझी किती काळजी करता, माझ्यावर किती प्रेम करता आणि आता खाली पण तुम्ही हेच दाखवत होतात की तुम्ही तुमच्या बायकोची अगदी ठामपणे बाजू घेता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं मला समजतंय, हे ना सगळी तुमची नाटकं आहेत मला इम्प्रेस करण्यासाठी. आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सगळ्यांसमोर माझी बाजू घ्याल आणि घरच्यांसमोर माझी काळजी घ्याल, माझ्या घरच्यांची काळजी असल्यासारखं दाखवाल, तर मी तुमच्यावर इम्प्रेस होईन आणि तुमचा नवरा म्हणून मी स्वीकार करेन. तर ना असं अजिबात होणार नाही आहे, लक्षात घ्या. हे असं या जन्मातही मी तुमचा स्वीकार करणार नाही आहे." तेव्हा मग अर्णव आता म्हणतो की "मी सिंदूर, झाले तुझी बडबड करून? हे बघ, माझ्या मनात ना असं काही नव्हतं आणि तुझ्या घरच्यांबरोबर मी जे काही वागलो आणि दे आर अ पार्ट ऑफ माय फॅमिली नाव आणि माझे फॅमिली आहेत ते, त्यामुळे मी त्यांच्याशी प्रेमाने वागत होतो आणि तुझे आईबाबा हे माझे आईबाबा आहेत, समजलं?" तेव्हा ती म्हणते की "नाही नाही, असं अजिबातच नाही आहे. प्लीज असं काही बोलून दाखवू नका. ते तुमचे आईबाबा ना अजिबातच नाही आहेत, ते फक्त माझे आईबाबा आहेत." तेव्हा मग ती म्हणते की "कळलं आहे ना तुम्हाला?" अर्णव म्हणतो की "अच्छा, असं आहे का? मग तुला जर असं वाटत असेल की मी हे सगळं इम्प्रेस करण्यासाठी करतोय, तर मग मी ते कशाला करू? आणि तसंही जावई मुलासारखा असतो असं म्हणतात. म्हणूनच त्यांना फक्त कम्फर्ट झोन देण्यासाठी, त्यांना जरा हे टेन्शनमधून बाहेर काढण्यासाठी मी हे सगळं वागत होतो, बाकी काही नाही." तेव्हा मग ती म्हणते की "अच्छा, तुम्ही खूप मोठे दिलदार आहात असं दाखवता ना तुम्ही लोकांना, पण तसे अजिबात नाहीत आहात तुम्ही. कारण तुम्ही काय आहेत ना ते फक्त मला आणि मला माहिती आहे, समजलं? त्यामुळे हे इम्प्रेस करण्याचं नाटक ना तुम्ही आता बंद करा आणि अजिबात माझ्या घरच्यांशी गोडगोड गोडगोड बोलायचं नाही. मी तर म्हणते की तुम्ही त्यांच्याशी बोलूच नका." तेव्हा मग तो म्हणतो की "बरं ठीक आहे, तुझी अशी इच्छा असेल ना, मी तुझ्या आईबाबांशी बोलू नये, मग ठीक आहे, हा घे फोन. घे फोन, लाव त्यांना आणि बोल त्यांच्याशी की तुमच्या जावयाशी तुम्ही बोलू नका. बोल ना, बोल, घे फोन." तेव्हा मग ईश्वरी गप्पच बसते. तेव्हा मग तो म्हणतो की "ठीक आहे, तुला नाही लावायचं आहे ना, ठीक आहे, मीच लावतो त्यांना फोन आणि सांगतो की मिस इंदोरने सांगितलं आहे की तुम्ही माझ्याशी बोलू नका, कोणतेही संबंध ठेवू नका." तेव्हा ईश्वरी म्हणते की "एक मिनिट, असं काही बोलले नाही आहे मी, अजिबात फोन वगैरे काही लावू नका." आता ईश्वरीला अर्णवने बरोबर अगदी ताळ्यावर आणलेली असते. तो म्हणतो की "का? आता तर तू बोलत होतीस की मी त्यांच्याशी बोलू नको ना? बरं ठीक आहे. जर आईबाबांचं बोलणं म्हणशील तर खरंच मला ते माझी फॅमिली वाटतात आणि कितीही काही झालं तरीही मला त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं स्ट्रॅटेजी नाही आहे आणि इट वॉज नॉट माय पार्ट ऑफ द स्ट्रॅटेजी." तेव्हा मग ती म्हणते की "हे इंग्लिश, असले इंग्लिश झाडून तुमच्यावर मी विश्वास ठेवेन ना, असं अजिबात समजू नका. आता काय पुढचे 7 जन्म पण मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही." त्यावेळेला मग आता लगेचच ती म्हणते की "अच्छा, पुढचे 7 जन्म म्हणजे?" मग तो म्हणतो की "हां, 8व्या जन्मात तर ठेवशील ना?" तेव्हा ईश्वरी म्हणते की "तुम्ही तुम्ही ना जरा गप्पच बसा." तेव्हा अर्णव गालातल्या गालात हसत असतो आणि म्हणतो की "आईचं म्हणशील तर आईने उजव्या बाजूने स्वतः कौल दिलाय. हे तू पाहिलंस, मी फक्त आईची प्रथा पुढे नेण्याचा प्रयत्न करत होतो." आणि मग तो म्हणतो की "जातो, अंघोळीला जातो. खरं तर तुला पण गरज आहे डोक्यावर थंड पाणी ओतण्याची." मग तो म्हणतो की "सध्या तरी मी जातो, कारण माझं डोकं तू गरम केलं आहे." मग ती म्हणते "बर्फ आणून देऊ का बर्फ?" तेव्हा तो म्हणतो की "नाही, तू हॉट आहेस ना, तर तो बर्फच तुझ्यापर्यंत येईपर्यंत वितळून जाईल." अशी म्हणून ती चिडते आणि अर्णव हॉट आहेस असं म्हणून अंघोळीला तिथून निघून जातो आणि ईश्वरी त्याच्यावरती आता चिडत असते. त्यानंतर वल्लरी आणि आजी पुन्हा एकदा त्यांचं बोलणं सुरू होतं. वल्लरी मुद्दाम तिचे कान भरवत असते आणि म्हणते की "आई, बघितलं ना काय झालं ते? अर्णव आज किती बाजू घेऊन त्या मुलीची बोलत होता." आणि त्यावर लगेचच ती म्हणते की "बघा ना, अर्णव आणि अंजली त्या मुलीमुळे वाहवत चालली आहेत, हे समजतच नाही आहे त्यांना. ती मुलगी एक दिवस त्यांच्याबरोबर काय करू शकते हे त्यांना खरं तर कळतच नाही आहे." असं ती बोलून दाखवते. त्याच वेळेला मग आता आजी म्हणत असते की "मला तर एकच गोष्ट पटत नाही आहे की हे सगळं चुकीच्या पद्धतीने घडतं आहे." तेव्हा ती म्हणते की "बघितलं ना, यांनी तो सात्विकाताईंचा कौल मान्य धरला. खरं तर त्या कौलाबद्दल काहीतरी चुकीचंच आहे, तो तर आपल्याला मान्यच नाही हवा ना." तेव्हा लगेच आजी म्हणते की "नाही नाही, वल्लरी तसं बोलून चालणार नाही. सात्विकाने कौल दिला आणि तोही अगदी स्पष्टपणे दिला आहे त्या मुलीच्या बाजूने. त्यामुळे आता मला काहीच बोलता येत नाही आहे." तेव्हा मग आता लगेचच अंजलीला ती म्हणते की
आजी मला सांगा, पण आपण या कौलासाठी किती वेळ राहणार आहोत? म्हणजे हा कौल समजून किती किती जागा, किती गोष्टी ती मुलगी आपल्या बाजूने करून घेणार आहे. मी एक दिवस सांगते, की हळूहळू ना ही सगळी घरातली सत्ता ना ही त्या मुलीच्या हातामध्ये जाणार आहे. अंजली आणि अर्णव तिच्या या सगळ्या बोलण्यामध्ये येऊन हळूहळू हे सगळं ना त्या मुलीच्या हाती सोपवणार आहे. मला तर वाटतंय ना, की हे सगळं ते खूप चुकीच्या पद्धतीने करता येतं. मला तर हे बाबा अजिबातच पटत नाही आहे. ती मुलगी या घरात येणंच मला कोणी पटलेलं नाही. आणि उद्या समजा हळूहळू या मुलीने सगळ्या घराचा ताबा घेऊन जर आपल्यालाच घराबाहेर काढलं, तर मग आपण काय करायचं? सांगा नाही, कुठे जायचं आपण? त्यावेळेला मग आजी आता खूप घाबरते आणि मामी म्हणते, की "हे बघ, लक्षात ठेव आई, काही झालं तरीही त्या मुलीचं काही सांगता येत नाही. बघ, गुरुजींची भविष्यवाणी ठरली तर? म्हणजे आपल्या घराचं आणि अर्णवचं या मुलीने वाटोळं केलं तर? काय करायचं आपण? मला खरंच खूप भीती वाटते." तेव्हा मग ती म्हणते, की "नाही, नाही, देवा, तूच मला याच्यातून वाचव रे." त्यावेळेला मग आता लगेच आजी म्हणते, की "देव देव काहीच करू शकत नाही आहे आई, आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे." नंतर मग ती म्हणते, की "बरं चला, मी निघते. कसं आहे ना, या घरात माझ्याशी बोलण्यासाठी कोणी नाही आहे या विषयावर. म्हणून माझं मन मोकळं करण्यासाठी फक्त मी तुमच्याजवळ आले, बाकी काही नाही." असं म्हणून आता वल्लरी ही तिथून निघत असते आणि म्हणते, की "चला, एकदाचा म्हातारीच्या मनामध्ये वणवा पेटवूनच टाकला." असं म्हणून ती आनंदाने निघून जाते आणि आजी टेन्शनमध्ये असते. अर्णव आता खालच्या पूजेची तयारी करत असतो, म्हणजेच नवरात्रीची जी पूजा असते त्याच्यासाठी छानपैकी त्याने लाल रंगाचा कुर्ता घातलेला असतो. आणि ईश्वरी फ्रेश होऊन अंघोळ करून आलेली असते आणि त्याच वेळेला तिला समोर आरशाच्या यायचं असतं, परंतु अर्णव उभा असल्याने तिला आरशामध्ये बघताच येत नसतं. तेव्हा ईश्वरी जराशी चिडचिड करत असते, की काय ह्या माणसाचं काय माहिती, नुसतं मध्ये मध्ये इतके वेळ कसली तयारी करायची असते काय माहिती. असं म्हणून आता ईश्वरी वैतागते आणि हो पुढे जाऊन उभी राहते. तेव्हा मग पटकनच अर्णव म्हणतो, की "मिसिंदर, काय करतेस काय तू?" तेव्हा मग अर्णवला ती म्हणते, की "व्हा बाजूला, खाली पूजा आहे ना, मला लवकर तयारी करायची आहे. माझे केस ओले आहेत, मला ते केस वाळवायचे आहेत. त्यामुळे चला बाजूला व्हा." असं म्हणून ती त्याला आता बाजूला व्हायला सांगते. तेव्हा मग तो म्हणतो, की "बरं ठीक आहे, चालेल." आणि नंतर मग ईश्वरी ही त्याच्याकडे बघतच पुढे केस वगैरे सुकवत असते आणि तिचे खूप केस ओले असल्याने तिला वेळ लागणार असतो तयारीला, हे तिला माहीत असतं. त्यानंतर मग अर्णव म्हणतो, की "ठीक आहे, घे घे तयारी कर, ऑल युअर्स." तेव्हा तो म्हणतो, की "मिररबद्दल बोलतोय मी." आणि मग ती ती केस सुकवत असते आणि त्याच वेळेला तिचे केस सुकवत असते त्यावेळेला टॉवेल झाडत असताना तिच्या केसांचं पाणी हे अर्णवच्या चेहऱ्यावर उडत असतं. म्हणून अर्णव विचार करतो, की तिचे असे केस वाळणार नाहीत, ड्रायर दिला पाहिजे आणि म्हणूनच मग ती आता ड्रायर घेण्यासाठी तो कपाटात जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की अंजली आणि मामा दोघंही घटाची तयारी करत असतात. त्यावेळेला मामा म्हणतो, की "हे बघ अंजली, तुला काय साहित्य हवं असेल तर मला सांग, तू उगीचच धावपळ करू नको." ती म्हणते, की "नाही रे मामा, अनिता आहे माझ्या जोडीला, काहीच हरकत नाही." तेव्हा वल्लरी तिथे असते आणि लावण्य येते आणि लावण्या हॅलो असा आवाज देत आतमध्ये येते. तेव्हा वल्लरीला भारी आनंद होतो. ती म्हणते, की "वा लावण्या, अगं तू किती दिवसांनी, किती मोठा आनंदाचा धक्का बसला मला." असं म्हणून ती खूप खुश होत असते. त्यावेळेला वल्लरी धावत धावत तिच्याकडे जात असते आणि लावण्या पण येते आणि म्हणते, की "मामी." तेव्हा मामीला ती म्हणते, की "खरंच मला खूप आनंद झाला येऊन." तेव्हा ती म्हणते, की "हो, तूही मला खूप मोठा आश्चर्याचा धक्का दिलास. खरंच खूप बरं वाटतं." तेव्हा मग ती म्हणते, की "हो, मला माहीत होतं आज घटस्थापना आहे ना, त्यामुळे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलेली आहे." वल्लरी म्हणते, की "हो, अगदी बरं केलंस बघ. देवीचा आशीर्वाद घ्यायला आलीस ते बरंच केलंस." तेव्हा वल्लरीला लावण्य म्हणते, की "देवीचा आशीर्वाद माझ्या मागे आहे हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे मी कुठलाही विचार न करता इथे आले." तेव्हा आता मामा लगेचच हळूच बोलतो अंजलीला, की "बघितलं, लावण्याचं प्रेम किती उतू चाललंय." तेव्हा मामाला ती गप्प बसायला सांगते. नंतर वल्लरी म्हणते, की "बाकी कोणाला आनंद हो ना हो, परंतु मामी तुम्हाला खूप आनंद झाला आहे हे मला कळलं आहे. कारण बाकीच्यांचे चेहरे बघितले तर त्यांचे चेहरे कसे झालेत, परंतु तुम्ही तुम्ही तर मला बघून खूप खुश झालात." तेव्हा अंजली म्हणते, की "अगं लावण्या, असं अजिबातच नाही आहे. तुला पाहून आम्हाला खूपच आनंद झाला आणि बरं झालं तू घटस्थापनेच्या दिवशी आलीस ते. आणि मला याचं कौतुक वाटलं, की सगळं मागचं विसरून, सगळा राग विसरून तू आज घटस्थापनेच्या दिवशी आलीस. खरंच खूप आनंद झाला आहे मला." त्याच वेळेला मामा म्हणतो, की "हो, हो लावण्या, खरंच म्हणते अंजली." आणि त्याच वेळेला मग आता लगेचच वल्लरी म्हणते, की "बरं झालं आलीस, चल आपण माझ्या खोलीमध्ये बसून ना गप्पा मारूया." असं म्हणून ती तिला घेऊन जाते आणि त्यानंतर आता मामा त्यांच्याकडे बघतच राहतो. मामा म्हणतो, की "बघितलं काय चाललंय या दोघींचं आणि वल्लरीचं हे लावण्याप्रेम खूपच उतू चाललंय, असं नाही वाटत आहे का तुला?" तेव्हा अंजली म्हणते, की "जाऊ दे रे मामा, तेवढंच त्यांची काहीतरी करमणूक."
नंतर मग ईश्वरी रुमाल हे सगळं टॉवेलने केस पुसण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच अर्णव ते आणून देतो आणि म्हणतो की ईश्वरी हे घे, याने वाळव हे केस. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही, काहीच गरज नाही आहे. आमच्याकडे ना हेअर ड्रायर वगैरे वापरण्याची पद्धतच नाही आहे. आम्ही छान कडक उन्हात केस वाळवतो. तेव्हा मग तो म्हणतो की अगं आत्ताच तर म्हणालीस ना की केस खूप ओले आहेत आणि सुकण्यासाठी वेळ लागेल. मग ड्रायरचा उपयोग केलास तर लवकर केस वाळतील. सगळेजण तसंही खाली वाट बघतायत ना आपली पूजेसाठी, असं तो पटकन बोलून दाखवतो. त्यावेळेला मग ईश्वरी तो ड्रायर हातात घेते आणि नंतर मग प्लग तो बाजूला जोडतो आणि त्याच वेळेला ती ड्रायर पटकन चालू होतो आणि ईश्वरीच्या हातावर ती गरम वाफ पटकन येते आणि त्यामुळे तिचा हात भाजला जातो. तो ड्रायर पटकन खाली पडतो आणि ती म्हणते की हे काय करताय तुम्ही, मुद्दाम करताय ना हे सगळं. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, हे बघ हे सगळं मी काही मुद्दाम केलेलं नाही आहे. आय एम व्हेरी सॉरी, खरं तर माझं ते काही इंटेन्शन नव्हतं. तेव्हा मग तो पटकनच ते ड्रायर बाजूला ठेवतो आणि तिचे हात धरतो आणि म्हणतो की बघू काय लागलंय ते, किती भाजलंय ते. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की थांबा तुम्ही ना काहीच करू नका. तेव्हा मग आता अर्णव म्हणायला लागतो की मी सिंदूर, हे बघ हे जे काही झालंय ना ते मला खरंच माहीत नव्हतं. तुझा हात अशा प्रकारे भाजलाय मला माहीत नाही. मी मुद्दाम नाही केलं आहे. अगं हे सगळं चुकून घडलं आहे. मला काय माहीत होतं की तो ड्रायर खराब होता ते. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की मला तर वाटतंय ना की तुमच्यापासून मला कदम पे सावध राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी तुमची स्ट्रॅटेजीच असते त्रास देण्याची. प्रत्येक गोष्टीत काहीतरी मला त्रास देण्यासाठी तुम्ही शोधतच असता. त्यामुळे ना आता मला जरा सावकाश आणि सांभाळूनच राहिलं पाहिजे, असं ती आता त्याला बोलून दाखवते. आणि त्यावेळेला मग अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि ईश्वरी ही रागाने त्याच्याकडे बघत राहते. आणि त्याच वेळेला आता इथे अर्णव ह्या ईश्वरीचा हात घेतो. ईश्वरी ऐकत नसते, परंतु तो म्हणतो की थांब, मला हातावर फुंकर मारू दे, बघू दे किती लागलंय ते. शांत हो, शांत उभी राहा, असं तो तिच्यावरती आता ओरडतो. तेव्हा ईश्वरी आता त्याचा हात म्हणजे त्याच्या हातातच तिचा हात असतो आणि ती त्या हातावरती अति फुंकर मारून घेत असते. परंतु ती रागानेच आता अर्णवकडे बघत असते. अर्णव देखील ईश्वरीकडे बघत असतो, कारण त्याला या सगळ्याचा खूपच जास्त राग आलेला असतो. त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की काय झालं, तुमचं काय सुरू आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की अगं तुझ्या हाताला लागलं आहे ना म्हणून म्हणाले मी. तेव्हा ती म्हणते की कोई जरूरत नाही आहे हे सगळं फुंकर मारण्याची, तुमची सवयच आहे, त्रासही तुम्हीच देता, नंतर मग दाखवायला पण तुम्हीच येता. मग त्यावेळेला तो म्हणतो की ठीक आहे, हरकत नाही, आता ड्रायर खराब आहे तर काहीच करू शकत नाही. तुला केस वाळवायचे आहेत ना, आणि तू ते कसे कोणत्या पद्धतीने उन्हात केस वाळवते तसे केस वाळव जा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग आता ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघत असते. तो म्हणतो की ते ड्रायर खराब होतं त्याच्यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे, मलाही माहीत नव्हतं की ते ड्रायर खराब आहे. आणि त्याच वेळेला मग ती म्हणते की तो म्हणतो की जा उन्हामध्ये केस वाळव, तुझ्या पद्धतीने, कडक ऊन पडले, अगदी कडक ऊन, असं तो तिला म्हणत असतो. आणि ड्रायर खराब झालाय असा त्याच्या काम करणाऱ्या माणसाला आवाज देत तो जातो. आणि मग ईश्वरी ही चिडत असते. तेव्हा तो म्हणतो की कम ऑन क्विक, बाहेर कडक ऊन पडलंय, चांगले कडक उन्हात केस वाळव जा, असं आता तो तिला बोलत असतो. नंतर मग ईश्वरीला अर्णव येऊन गजरा देतो आणि म्हणतो की ईश्वरी तुझ्या केसांमध्ये हा गजरा माळ. तेव्हा ती म्हणते की कोई जरूरत नाही आहे, तुम्ही आणलाय ना गजरा, मग मला अजिबातच नको आहे हा गजरा, ठेवा तिकडे. तेव्हा मग तो म्हणतो की मी नाही, ताईने दिलाय हा गजरा, ताईने दिलाय तुला केसात माळण्यासाठी. तेव्हा मग अंजली ताईने दिलाय असं म्हटल्यावर ईश्वरी तो गजरा पटकन घेते आणि गजरा घेऊन ती स्वतःच्या केसांमध्ये तो गजरा आता माळत असते. आणि अर्णवच्या लक्षात असतं की जर ईश्वरीने ताईने दिलं असं म्हटलं तर ती नक्कीच गजरा घेणार, म्हणूनच तो खोटं सांगतो. आणि ईश्वरी आता स्वतःच्या केसांमध्ये गजरा माळत असते आणि अर्णव ईश्वरीकडे आता पाहतच राहिलेला असतो. आणि ईश्वरी ज्या प्रकारे छान अशी तयार होत असते ते पाहून अर्णवचं अगदी विकेटच पडलेली असते. आणि नंतर मग तो म्हणतो की वाव, छान आणि सुंदर दिसतोय मी आणलेला गजरा, असं म्हटल्याबरोबर आता ईश्वरी म्हणते की काय, तुम्ही गजरा आणलाय. तेव्हा ती त्याच्याकडे बघतच राहते. वल्लरी लावण्याला सांगत असते की आज पूजेच्या वेळेला काय मजा येणार आहे बघ, हा कापूर आहे ना, हा साधासुद्धा कापूर नाही आहे, हा वल्लरी स्पेशल कापूर आहे. आणि हा कापूर जेव्हा पूजा करताना वापरला जाईल ना त्यावेळेला बघ, एक कापूर टाकला की भडका हा नक्कीच उडणार, नक्कीच सगळेजण यामध्ये पोळले जाणार, असं आता वल्लरी तिला सांगत असते. आता खरं तर पूजा ही अर्णवच्या हातून होत असते. आता अर्णव आरती करायला घेणार असतो. तेवढ्यातच तिथून वल्लरी मात्र खूप आनंदात असते की आता या सगळ्याचा भडका उडणार. परंतु लावण्याला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं, कारण जर या कापुरामुळे काही झालं, अर्णवला त्रास झाला तर तिला तो सहन होणारा नसतो. आणि म्हणूनच ती आता घाबरते आणि ती आता अर्णवला सावध करायला जाणार की नाही हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.